नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण वाहन अपघात टाळण्यासाठी तसेच सुखी जीवनासाठी आणि लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. याआधीही मी चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, सर्वात आधी वाहन अपघात टाळण्यासाठी आपल्याला करायचे उपाय पहा. आपले वाहन दर अमावास्येला स्वच्छ धुवायचे आहे. तसेच पांढऱ्या कापडात जाड मीठ भरून ते गाडीच्या सीट खाली ठेवायचे आहे आणि ते एका कोपऱ्यात तारेने बांधून ठेवायचे, ज्यामुळे ते पडणार नाही आणि इकडे तिकडे पसरणार पण नाही. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे दर अमावास्येला गाडीवरून नारळाचा उतारा करावायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असे म्हणत 7 वेळा ते नारळ उतरवून टाकायचे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे दर पौर्णिमेला हातात पांढऱ्या मोहऱ्या घेऊन त्यावर 11 वेळा वल्गासुक्त म्हणून त्या मोहऱ्या पिवळ्या कापडात चालकाच्या सीट खाली ठेवायच्या आहेत आणि पुढच्या पौर्णिमेला त्यावर फक्त 11 वेळा वल्गासुक्त वाचायचे. त्या मोहऱ्या बदलावायच्या नाही, तर त्याच मोहऱ्यांवरती वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे वाहन सौख्य यंत्र, मारुती यंत्र, महामृत्युंजय यंत्र विधिवत रुद्राभिषेक करून सिद्ध करायचे आहे आणि त्यापैकी मारुती यंत्र खिशात ठेवायचे व वाहन सौख्य यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र वाहनात स्टेअरिंग जवळ ठेवायचे. तसेच हे सर्व प्राचीन यंत्रे सिद्ध करून कुबेर पूजा भंडार येथेही मिळतात किंवा मग ते आपण रुद्राभिषेक करून घरीही सिद्ध करू शकतो. तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो लावायचा आहे. मागे डिक्कीवर 9 किंवा 3 किंवा 6 इंचचा पिरॅमिड ठेवायचा आहे. तर हे वाहन अपघात टाळण्यासाठी काही उपाय होते. आता मी तुम्हाला सुखी जीवनासाठी कोणते उपाय करायचे आहेत तर ते मी सांगणार आहे. तर त्यामधला पहिला उपाय म्हणजे घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडायचे. गोमूत्र शिंपडताना अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्था गतो पिवा. तसेच य स्मरे स्मरेत पुंडरीकाक्ष च बाह्याभ्यंतरा शुची या मंत्राचा मोठ्याने उच्चार करायचा आहे. तसेच फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ घालायचे आणि त्या पाण्याने फरशी पुसायची. तसेच घराच्या कोपऱ्यात काचेच्या किंवा मातीच्या वाडग्यात खडे मीठ भरून ठेवायचे आणि ते मीठ खराब झाल्यावर लगेच बदलावायचे आहे. मिठाचे उपाय आपण कसे करावे याचा पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे, तेव्हा चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ पण नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. नंतर पुढचा उपाय म्हणजे घरात अपशब्द उच्चारायचा नाही. तसेच जीवाप्रमाणे वास्तूला पण चेतना असते, म्हणून घरात उच्चारल्या जाणाऱ्या सर्व इच्छांना वास्तू तथास्तू म्हणत असते. अगदी रागाच्या भरातही लहान मुलांसाठी घरात अपशब्द वापरायचे नाहीत. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे दरवाजासमोर दररोज रांगोळी काढायची. पांढरी रांगोळी घालणार असेल तर त्यावर हळद कुंकू टाकायचे किंवा मग रांगोळीत आधीच हळद कुंकू मिसळून त्याने रांगोळी काढली तरी चालेल. रांगोळी काढायचा कंटाळा आला असेल तर ऑइल पेंटने रांगोळी काढणे किंवा ओल्या कुंकवाने रांगोळी काढणे इत्यादी प्रकार अजिबात करायचे नाहीत, त्याचा उपयोग नसतो. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे दररोज सकाळी उंबरठा धुवायचा आहे. शक्य झाल्यास त्यावरही गोमूत्र शिंपडायचे. त्यावेळीही मी आधी दिलेल्या मंत्रांचा मोठ्या आवाजात उच्चार करायचा आहे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू व्हायचे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे महत्त्वाच्या कामाला जाताना घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ओल्या कापडाने पुसावायचा आहे. तसेच दारासमोर सणासुदीला कल्याणकारी स्वस्तिके काढावीत आणि उंबरठ्यावर विड्याच्या पानावर अक्षता, नाणं व सुपारी ठेवायचे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे घरात दररोज किमान 2 वेळा धूप जाळावायचा आहे. उदबत्ती आणि कापूरही पेटवायचे. त्यात पाटावर मंगल कलशाची स्थापना करायची. संध्याकाळी 6:30 ते 7 ही वेळ महत्त्वाची आहे. पावित्र्य राखायचे आहे. शास्त्रकारांनी ही वेळ दिवाबत्तीची सांगितले. विद्यार्थ्यांनी या वेळेत संध्या करायचे. संध्या जमत नसेल तर प्राणायाम करावे, जेणेकरून एकाग्र शक्ती वाढेल. आयुर्वेदात याच वेळेचा उल्लेख प्रज्ञापरात असा करण्यात आलाय. या वेळेत शक्यतो अभ्यास करणं टाळावं, घन पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. या वेळेत रडारडीची सिरियल्स लावायचे नाहीयेत, तरी भक्तिमय वातावरण होईल असे भजन कीर्तन असे लावायचे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे निरुपयोगी वस्तूंचा संचय करायचा नाही. घरातील अडगळ ताबडतोब फेकून द्यायची. तर आपण काही दिवस घराबाहेर जाणार असाल तर घरात 0 बल्ब पेटता ठेवायचा आहे. पुढचा उपाय म्हणजे घरात रत्नाध्याय करून घ्या. त्यामध्ये 9 रत्न आणि स्वस्तिक यंत्र घरात निराळ्या ठिकाणी विधिवत निक्षेपण केली जातात. ग्रहांच्या शुभ लहरी घरात खेचून वैश्विक ऊर्जेचे संतुलन आणि संवहन करणारा आणि त्वरित फलदायी ठरणारा याच्यासारखा अन्य उपाय नाही. मात्र हा वास्तुशास्त्राच्या निष्ठात अभ्यासाकडूनच केला पाहिजे. हे एक
गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे चांदीचं निरांजन लावून त्या तुपाने ते लावायचं आहे. घराच्या आग्नेय कोपऱ्यात दररोज सकाळी 9 ते 11 या वेळेत ठेवायचे. सकाळी 6:30च्या सुमारास पूर्वेला उगवणारा सूर्य साधारणपणे 9च्या सुमारास पूर्व आग्नेयेला पोचतो. या वेळेत चांदीचे निरांजन तेथे ठेवल्यास चंद्रप्रवाहाचं म्हणजे चांदीचं संस्करण झालेल्या आणि गाईच्या तुपामुळे शीतल अशा प्रकाश लहरी त्यानंतर यमस्वरूपात जाणाऱ्या सूर्यकिरणांना नियंत्रित ठेवतात. त्यातील ब्रह्मांड लहरी तप्त होऊ न देणं गरजेचं आहे. ते काम हे चांदीचं उजळलेलं निरांजन करतं. म्हणून चांदीचा निरांजन दिवा आपल्याला घराच्या आग्नेय कोपऱ्यात सकाळी 9 ते 11 या वेळेत लावायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजेच घरात फारच कटकटी होत असतील तर समईच्या तळाच्या गोलात उभे छोटे शंख ठेवायचे. नाजूक तुपाची निवळी व राईचे तेल याने ती समई प्रज्वलित करायची. शंखातून प्रस्फुटित होणारा शंखाचा नाद आणि समईचा प्रकाश लहरी यांच्या संयोगाने ब्रह्मांड लहरींना चालना मिळेल. त्यामुळे घरात कटकटी राहणार नाहीत, प्रसन्न वातावरण राहील. त्यामुळे हा उपाय जरूर करायचा आहे. नंतर पुढचा उपाय म्हणजेच पूजेच्या वेळी घंटानाद करायचा आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घंटानाद करणं गरजेचं आहे. अडगळीच्या ठिकाणी अधिक वेळ घंटानाद करा. घंटा वाजवताना आगमनार्थ तू देवानाम, गमनार्थ तू राक्षसम, कुर्वे घंटारव तंत्र देवता आल्हादकारम. हा मंत्र मोठ्या आवाजात म्हणायचा. घंटानाद आणि शंखनाद यांचा त्रास अशुभ ऊर्जेला होतो. शंखनाद हा मंगलध्वनी आहे. जमल्यास दररोज शंखनादही करायचा आहे. नंतर पुढचा उपाय म्हणजे घरात अपमृत्यू झाल्यास उदक शांती किंवा अपमार्जन विधी करून घ्यायचा आहे. हे होते सुखी जीवनासाठीचे काही उपाय. तर हे उपाय तुम्ही नक्की करा. त्यानंतर लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर तो पहा. चिमूटभर रक्षा घेऊन व पपईचे बी हातात घेऊन कोणत्याही गुरुवारी ओम चैतन्य गोरखनाथ नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून धूपबत्ती धुपवून त्यानंतर हातात घालून लाल रेशमी धाग्यात घालून गळ्यात धारण करायचे. त्यामुळे लहान मुले हट्टी होत नाहीत व वाईट नजर लागत नाही. करण्याआधी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर सेवा सुरू करायची. हा उपाय करायचा आहे. तर हा होता लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठीचा उपाय. माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. ही व्हिडिओला लाईक व शेअर करा म्हणजे इतरांपर्यंतही ती माहिती पोहोचेल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा म्हणजेच पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.